सकाळी उठलोय आणि मॉर्निंग व्ह्यू. जय शंभू नारायण. आज 6 मे 2024. मी वरुण गोंजारी Y2 केदारनाथ सायकलवर चाललो आहे. तर काल रात्री ह्या हायवेवरून मी इकडं मागे जी शिवटेकडीचं लोकेशन बघितलं होतं, पण जातानाच रस्त्यात हे घर आलं म्हणून मग ते बोलले की तुम्ही इथं रेस्ट करा, काय हरकत नाही. सो त्यांनी मला काल चांगलं जेवण वगैरे दिलं आणि हेच ते त्यांचं ते जेवण आहे आणि यांना मनापासून मी धन्यवाद म्हणतो. तर खरंच थँक्यू. तर बघू, भेटू पुढं. सनराईज, सकाळ सकाळचा सनराईज. वाव. आता धुळ्याकडे निघालोय मी, हायवेला लागलोय. बघूयात किती कवर होतं. सकाळी धुळ्याकडून चाललो होतो, तर मागं बघा हा जो हायवे, तर हायवे मी असं सरळ चाललो होतो. पण हायवेच्या राईट साईडला मला हे मंदिर दिसतं, खूपच जुनं मंदिर आहे. तो मी थांबलोय मंदिराचं दर्शन घ्यायला. बघूयात आता आज जाऊन कसं आहे ते. गणपती बाप्पाची मूर्ती, खूपच जुनं मंदिर आहे. हर हर महादेव. शंभो. खूपच मंदिर जुनं आहे. तुम्ही जर स्ट्रक्चर बघताल, डिझाईन बघताल. शंभो. इथे पण आहे आतमध्ये काहीतरी, अंधारामध्ये दिसत नाही आपल्याला. आपण विचार पण करू शकणार नाही. बघा, लांबून येऊयात, लांबून दाखवतो मला. मंदिराच्या बॅक साईडला आहे मी, तिकडून या साईडला पण एक टेकडी आहे, तिथं पण वरती भगवा झेंडा आहे आपला. तर ह्या साईडला मंदिर आहे मस्त. महाराजांच्या पण आधीच्या काळातलं मंदिर आहे असं सांगितलं जातंय. ठीक आहे. नंदी महाराज, मागं त्रिशूळ, हे असं मंदिर. महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण पुढं थांबलो, जरासं नारळ पाणी पितोय. नारळ पाणी पिऊन आपण पुढं धुळेला जाणार. तर धुळेकडे जाताना एक 16 किलोमीटर अलीकडं एक हनुमान रोपडे मंदिर म्हणून एक आहे. तर बघा मागं तुम्हाला दिसत असेल, बॅक कॅमेऱ्यात दाखवतो. तर आज संध्याकाळपर्यंत इथंच थांबणार आहे आपण. पुढचा प्रवास आपला चालू आहे. मंदिरात पाया पडायला चाललो आहे आपण. मला मंदिर कसं आहे, मंदिराचं दर्शन घेऊयात. तर मंदिरात आत आल्याच राईट साईडला गणपती बाप्पा, पुढे शंभोजी आहेत आणि बाजूला एक मूर्ती आहे. इकडं आतमध्ये मंदिरात जाऊयात आपण. हनुमानजीची मूर्ती बघा. जय श्रीराम असं मंदिर आहे. मंदिराच्या भिंतींवर जर वरती बघताल तुम्ही, तर तुम्हाला दिसेल बघा, हे सगळं असं हनुमानजींचं का आहे. मला बघा हनुमानजी. तर ह्या साईडला पण सेतू बांधताना मस्त. आता लक्ष्मणजीसाठी ते जे पर्वत आणला होता हनुमानजींनी, ते पण इथे दाखवले मस्त. शबरी मस्त. मस्त. जय श्रीराम. तर आता 4 वाजलेत आणि आपण आता इथून निघतोय. आपण आराम वगैरे केलेला आहे. वातावरण खूपच गरम होतं. मी तर झोपलो तरी मला खूप घाम येत होता. बॉडी खूप डिहायड्रेट झाली थांबून सुद्धा. पण ठीक आहे,
तरी पण बघूयात पुढे चाललोय. आता आपण धुळेकडे चाललोय. पुढचा प्रवास नको आपण बघूयात. आता आपण निघालोय, पुढं आलोय. इथं पण एक टेकडी आहे, त्या टेकडीवरती पण भगवाच आहे. दिसला का वरती? आज एक असा एक पॅटर्न थोडासा लागलाय, जिथे दोन्हीकडे झाड आहेत. वा, थंड वाटते इकडे सगळा हायवेच. आता चढून आलोय मी वरती. पुढं अजून एक घाट आहे असं सांगितलं मला लोकल भेटल्यांनी. असू दे, चला. तर मी आता धुळेमध्ये पोचलो आहे. तर इथं आता बघा, मी बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. आपल्या हनुमानजीची मूर्ती आहे बघा. जय बजरंगबली, जय श्रीराम. तर धुळेमध्ये मला अजून एक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दिसलं. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय. धुळे सोडून मी 8-10 किलोमीटर पुढे आलोय आणि अजून आता जेवढं होईल तेवढं आपल्याला करायचंय. सगळा हायवेज आहे. ठीक आहे, किती होतं एवढं बघूयात. छोटासा असा ऍक्सिडेंट झाला, आपण त्यांना मदत केली, उचललं त्यांना. नॅशनल शॉवर चालू आहे. सायकल मी तिकडे लावली आहे. मस्त असं वाटतं आंघोळ करावी इथं, पण आपल्याला पुढे जायचंय. ठीक आहे, पुढे जाऊन बघूया आपण काय. मी चाललोय. ही जी पुढे लाईट दिसते आपल्या सायकलची लाईट आहे बरं का. हे बघा, आपल्या सायकलचा फोकस आहे, हायवे वरती आहे. ठीक आहे, मस्त व्ह्यू. चला, पुढच्या स्टॉपला जायचं आपल्याला. बघू आपण कुठपर्यंत जातोय ते. चलो. सीन बघा, आपली ब्युटी बघा. समजलं? ह्याच्यासाठी सायकलिंग करायची. मस्त, एक नंबर. तुम्ही बघू शकता, ही नर्मदा नदीचा पूल आहे. हा नर्मदा नदीच्या पुलावरून चाललोय आता आपण. आणि माझा फ्रेंड पण माझ्यासोबत येतो, मला घ्यायला आलाय. अजून थोडंसं राहिलंय, मग भरत कोहली आलाय. भरत कोहली, थोडंसं राहिलंय, मग आपण त्याच्या घरी थांबणार आहे, जेवणार आणि मग आराम. हा टोल नाका पास झाला की शिरपूरमध्ये आता आपण चाललोय. शिरपूरमध्ये मी आलोय. हा भरत कोहली, माझा क्लासमेट BPEडचा, आणि हे सगळे माझ्या स्वागतासाठी थांबलेत. तर खरंच मनापासून धन्यवाद. हे मयूर सर, हे पण माझे BPEडचे आकाशा कॉलेजचे माझे सिनियर आहेत. हा भरतचा भाऊ आहे, हा भरतचा मित्र निलेश सर आहेत. तर खरंच सर थँक्यू, मला तुम्ही आलात, खरंच बरं वाटलं. हर वाद. दुसरं आहे की आपण बाईकवर सायकलवर जाऊ शकतो. मागच्या वर्षी मला करायचं होतं, माझ्या हाताला लागलं होतं, इंजुरी झाली होती मला. म्हणजे मला स्टॅपलच निघाला होता बाईक. त्या इंजुरीतून मग बाहेर आलो मी आणि जॉबला लागलो. आता 2 वर्ष झालं जॉबला लागलो. स्वतःच्या पैशावर सायकल घेतली मला करायची. आणि आता गेला प्रवास करतो की माझ्या याच्यावर प्रवास करतो. मला स्पॉन्सर वगैरे कोण नाही. आणि तसंच मला तर असं वाटतं की असलं तर मला खरं पैशाची किंमत कळेल. नाही जरी मला कोणी स्पॉन्सर केलं तर मला त्याची किंमत कळणार नाही. म्हणून मला स्वतःचा यूज करायचं होतं. आणि आता ते पहिलं मला ते ड्रीम पहिलं पूर्ण करायचं. लांबचा जे प्रवास आहे तो मला करायचं नाही की बाबा सगळे लोकच जातात. म्हणजे मी व्हिडिओ पण बघतो जे कुठला बाहेरचे जे आहेत हिंदीवाले आहेत ते जातात केदारनाथसाठी किंवा कुठल्या दुसऱ्या स्टेटवाले जातात. पण महाराष्ट्रातला जो ब्लॉग बनवून किंवा व्हिडिओ बनवून मराठीत बोलणारा कोण जात नाही. सो मी माझे यूट्यूबला पण व्हिडिओ मराठीतच टाकतो. हां, जे आतापर्यंत व्हिडिओ, आता हा माझा 5 दिवस आहे, आता आजची पण व्हिडिओ मी पूर्ण आहे टाकेल. सगळे व्हिडिओ माझे मराठीतच आहे. सो मग आता ट्राय करतोय. आता तुमच्यासारखे लोक असतील माझ्यासोबत तर मी नक्की सक्सेस होईल. मी जाईन आता पुढे. वरुण गोंजारीने आता जे ते त्याचं जे सगळं काही सांगितलेलं आहे की ड्रीम होतं. त्याच्यानंतर केदारनाथला सायकलीवर प्रवास करायला पाहिजे. केदारनाथला वरती जाताना कोणी जे ते घोड्यावर जातं, कोणी जे ते काठी घेऊन जातं. त्या ठिकाणी बाईकला जाता येणार नाही म्हणून त्याने सायकलची निवड केलेली आहे. त्याची जे सायकलची जे ते बघितल्यानंतर प्रेरणा मिळते. त्याने मावळा नाव टाकलेलं आहे. खरोखर मावळा आहे की डोंगर दऱ्यांमध्ये कशाप्रमाणे जे ते आपण फेस करू शकतो, कोणत्या क्लायमेटला फेस करू शकतो याचा अभ्यास करून तो निघालेला आहे. त्याचं नाव वरुण आणि गुंजाळ म्हणजे
गोंजारी, त्याला आपण म्हणतो की मराठीत म्हणतो ओंजारणे गोंजारणे, म्हणजे लहानपणी त्याच्या आईने त्याला चांगला गोंजारून चांगलं फिट केलेलं आहे. आणि आता तो जे ते त्याच आईच्या आशीर्वादाने आणि भवानी मातेच्या शिवरायांच्या आशीर्वादाने तो निघालेला आहे आणि महाराष्ट्राची अस्मिता त्याने जे आहे ते जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याने आत्ताच सांगितलं की दिल्ली, युपी या ठिकाणचे लोक, हिमाचलचे लोक केदारनाथला जात असतील, पण महाराष्ट्रातून असं काही मला आढळलं नाही की कोणी मावळा, कोणी मराठमोळा माणूस कोणी जे आहे ते निघत असेल किंवा जात असेल तर त्याचं एक ड्रीम होतं की आपण मराठीला जे आहे ते प्रोत्साहन द्यायला पाहिजे, मराठी माणसाने काहीतरी कर्तृत्व दाखवायला पाहिजे, म्हणून तो जो केदारनाथला निघालेला आहे. त्याचं जे आहे ते आतापर्यंतचा प्रवास जे आहे ते सुखकर झालेला आहे. त्याची प्रकृती बघून तरी मला असं वाटतं की तो जे आहे ते एकदम फिट आहे. त्याला जे ते त्याच्या सायकलिस्ट मित्राने जे दिलेले टिप्स, त्या टिप्समध्ये जे ते एकदम परफेक्शन आहे. सकाळी 11पर्यंत जर का केले तरी सायकलिंग तर डिहायड्रेशन होणार नाही, तो थकवणार नाही आणि 2-4-6 तास आराम केल्यानंतर परत 4-6 तास निघाला तर 100 किलोमीटर सायकलिंग जे आहे तो 18 दिवस कंटिन्यू करू शकतो. पण त्याने जर का 150-200 एकाच दिवसात केली तर तो पुढे थकून पुढचा जे ते टप्पा गाठू शकणार नाही. म्हणून जे आहे ते आमचाही सल्ला राहील त्याला की जे ते छोट्या छोट्या राईड्स करून जे ते पुढे दरमदर जायला पाहिजे, म्हणजे त्याने 18 दिवसाच्या जास्तीत जास्त 19-20 दिवसात जे ते पूर्ण करू शकेल. आणि माझं तर मत राहील खूपच हिट आहे, सनस्ट्रोक नाही व्हायला पाहिजे, म्हणून त्याने जास्तीत जास्त हायड्रेटेड करायला पाहिजे. स्वतःला जे आहे ते प्लेन वॉटर का असे ना, नॉट नेसेसरी इलेक्ट्रॉल पाहिजे, मीठ साखर पाणी पाहिजे. आणि ते जर का केलं तर त्याला क्रॅम्प्स येणार नाही, कोणतीच इंजुरी होणार नाही. एवढा लॉंगचा प्रवास झाल्यानंतर जॉईंट्समध्ये जे आहे ते डिफॉर्मिटी येणार नाही आणि सगळ्या गोष्टी जे आहे ते तो पूर्ण करेल. आणि त्याच्याबद्दल बरोबर जे आहे ते केदारनाथ भगवान बाबावर बर्फानीचा जे तो आशीर्वाद आहे, तर माझ्या हिशोबाने जे ते मधून अगोदरच थंड येतो, तर त्याला जे आहे ते कूलपणा मिळेल आणि त्याचं जे ते दर्शन जे आहे ते सुखरूप हो या शुभेच्छा देतो. पूर्ण शिरपूर सायकलिस्टतर्फे शिरपूरचे जे फिटनेस स्पीकर आहेत, जे VTRचे जे सगळे लोक आलेले आहेत, जे कोचेस आहेत, मयूर आहे, आमचे मित्र आहेत सगळे, त्यांना जे ते त्यांच्याकडनं शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द आरवी रोकडोबा इथून निघालो होतो, तर डायरेक्ट आता मी शिरपूरमध्ये आलो आहे. तर शिरपूरमध्ये आल्यानंतर आपलं स्वागत वगैरे खूप केलं, तर नूर भरत वगैरे भेटलेत. आता इथं मी ज्यूस प्यायला थांबलो आहे आणि आज थोड्या वेळाने आपण आता भरतच्या घरी जाणार आहे. तर भरतच्या घरी आता आपण आलो आहे, जेवलो आहे आणि मी आता झोपायला आलो होतो वरती. आता झोपतो. उद्या भेटू. हर हर महादेव.